विद्यार्थी मित्रो, राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणामध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ, राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये यांचा अभ्यास केलेला आहे. आज आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह याचा अभ्यास करणार आहोत. अर्थव्यवस्थेतील राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय खर्च यांचा प्रवाह सातत्याने सुरू असतो. याला राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह असे या ठिकाणी म्हटले जाते. म्हणजे देशाला जसं उत्पन्न मिळतं, हे मिळणारं उत्पन्न देशातून खर्च देखील केला जातं आणि ही क्रिया सातत्याने चालू राहते. उत्पन्न खर्च ही क्रिया सातत्याने चालू राहते. यालाच आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह या ठिकाणी म्हणतो. राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह ही स्थूल अर्थशास्त्रातील एक मूलभूत संकल्पना आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून उत्पादन प्रवाह आणि पैशाच्या प्रवाहाची निर्मिती राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहात होते. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहामध्ये देशाला मिळणारं उत्पन्न आणि देशाला करावा लागणारा खर्च या स्वरूपात चालू असते. जसं देशाला उत्पन्न मिळतं तसं देशातून खर्च देखील केला जातं आणि ही क्रिया सातत्याने चालू असते. यालाच आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह या ठिकाणी म्हणतो. राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाह हे 3 प्रकारचे असलेले आपल्याला सांगता येतील. त्यामध्ये एक द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. यामध्ये 2 क्षेत्र असतात, एक कुटुंब संस्था आणि दुसरी उत्पादन संस्था. आणि या 2 क्षेत्रांमध्ये उत्पन्न आणि खर्च याची क्रिया कशी चालू राहते, म्हणजे थोडक्यात राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह या 2 क्षेत्रांमध्ये कसा सुरू असतो याचा अभ्यास आपल्याला द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहामध्ये करता येतो. दुसरा आहे त्रिक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. त्रिक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहामध्ये 3 क्षेत्र असतात. त्यामध्ये कुटुंब संस्था, उत्पादन संस्था आणि सरकारी क्षेत्र. आणि या 3 क्षेत्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह कसा सुरू असतो ते अभ्यासता येते. आणि तिसरा आहे 4 क्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. तर 4 क्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहामध्ये 4 क्षेत्र असतात. एक म्हणजे कुटुंब संस्था, उत्पादन संस्था, सरकारी क्षेत्र आणि परकीय क्षेत्र. अशा 4 क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह कसा चालू असतो किंवा सुरू असतो ते अभ्यासता येते. अशा 3 प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाचे वर्गीकरण केले जाते. यापैकी आपल्याला द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह याचा अभ्यास करायचा आहे की कुटुंब संस्था आणि उत्पादन संस्था किंवा व्यवसाय क्षेत्र याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह कसा सुरू राहतो आणि तो सातत्याने पुढे कसा चालू राहतो तो आपल्याला अभ्यासायचा आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाहाचे द्विक्षेत्रीय प्रतिमान. राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाहाचे द्विक्षेत्रीय प्रतिमान आहे. या प्रतिमानामध्ये कुटुंब संस्था आणि उत्पादन संस्था किंवा व्यावसायिक क्षेत्र अशी 2 विभागात द्विक्षेत्रीय प्रतिमानाची विभागणी होते. द्विक्षेत्रीय प्रतिमानाची कुटुंब संस्था आणि उत्पादन संस्थाची 2 भागांमध्ये विभागणी केली जाते. आकृतीच्या वरच्या भागामध्ये उत्पादन घटकांची बाजारपेठ आणि खालील भागामध्ये वस्तू आणि सेवांची बाजारपेठ स्पष्ट केली आहे. यालाच उत्पादन घटकांचा प्रवाह असं या ठिकाणी म्हटले जाते. द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह आपल्याला खालील आकृतीच्या आधारे स्पष्ट करून सांगता येईल. या आकृतीमध्ये द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह दर्शवलेला आहे. द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहामध्ये 2 क्षेत्र असतात. त्यामध्ये एक कुटुंब संस्था आणि दुसरी उत्पादन संस्था. आणि या 2 क्षेत्रांमध्ये उत्पन्न आणि खर्च यांचा चक्रीय प्रवाह कसा सुरू राहतो ते दर्शवलेलं आहे. या आकृतीच्या वरील भागामध्ये उत्पादन घटकांचा प्रवाह हा कुटुंब संस्थेकडून उत्पादन संस्थांकडे गेलेला आहे. म्हणजे कुटुंब संस्था या उत्पादन घटकांच्या मालक असतात. म्हणजेच भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे कुटुंब संस्थेच्या मालकीचे असतात. आणि कुटुंब संस्था या उत्पादन घटकांचा पुरवठा उत्पादन संस्थांना करतात.
म्हणजेच कुटुंब संस्थांकडून उत्पादन घटकांचा प्रवाह उत्पादन संस्थांकडे जातो आणि उत्पादन संस्था या उत्पादन घटकांचा उत्पादन कार्यामध्ये उपयोग करून वस्तू आणि सेवांची निर्मिती करतात आणि या वस्तू आणि सेवांचा पुरवठा उत्पादन संस्था कुटुंब संस्थांना करतात. म्हणजे पुन्हा उत्पादन संस्थांकडून वस्तू आणि सेवांचा प्रवाह कुठे जातो? कुटुंब संस्थांकडे जातो. म्हणजेच या आकृतीतील बाहेरच्या बाजूमध्ये उत्पादन घटकांचा प्रवाह कुटुंब संस्थेकडून उत्पादन संस्थांकडे आणि वस्तू आणि सेवांचा प्रवाह उत्पादन संस्थांकडून कुटुंब संस्थांकडे कसा जातो आणि त्याचं चक्र कसं सातत्याने चालू राहतं हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. आतील आकृतीमध्ये जर आपण विचार केला तर वस्तू स्वरूपातील किंवा उत्पादन साधनांच्या प्रवाहाच्या प्रमाणे पैशाचा प्रवाह देखील सातत्याने चालू राहतो. तर पैशाच्या प्रवाहाचा जर आपण विचार केला तर उत्पादन संस्था आहे त्या उत्पादन संस्थांकडून कुटुंब संस्थांकडे पैशाचा प्रवाह सुरू होतो. उत्पादन संस्थाकडून कुटुंब संस्थांकडे मोबदल्याच्या स्वरूपात म्हणजे उत्पादन घटकांच्या मोबदल्याच्या स्वरूपात म्हणजे खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपात पैशाचा प्रवाह उत्पादन संस्थांकडून कुटुंब संस्थांकडे जातो. म्हणजेच कुटुंब संस्थांना खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपात उत्पन्न मिळते. तर हे मिळणारं उत्पन्न आहे हे मिळणारं उत्पन्न कुटुंब संस्था साठवून ठेवत नाहीत कारण या कुटुंब संस्थांना आपल्या गरजा पूर्ण करायच्या असतात आणि या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना वस्तू आणि सेवांची खरेदी करावी लागते आणि त्यामुळे कुटुंब संस्था त्यांना मिळणारं उत्पन्न आपल्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तू आणि सेवांवरती खर्च करतात आणि त्यामुळे कुटुंब संस्थांना मिळणारं उत्पन्न आहे हे पुन्हा उत्पादन संस्थांकडे जाते. म्हणजेच पैशाचा प्रवाह आहे हा पैशाचा प्रवाह उत्पादन संस्थांकडून कुटुंब संस्थांकडे जातो आणि उलट कुटुंब संस्थांकडून हा प्रवाह पुन्हा उत्पादन संस्थांकडे येतो. कारण कुटुंब संस्था आपल्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तू आणि सेवांची खरेदी करतात आणि वस्तू आणि सेवांची ही खरेदी उत्पादन संस्थांकडून करतात. साहजिकच त्याची किंमत त्यांना उत्पादन संस्थांना द्यावी लागते कारण एका व्यक्तीचं उत्पन्न हे दुसऱ्या व्यक्तीचा खर्च मानला जातो. की जशी क्रिया या ठिकाणी घडलेली आहे की कुटुंब संस्थांकडून उत्पादन घटक उत्पादन संस्थांना पुरवण्यात आले. साहजिकच या उत्पादन घटकांचा मोबदला म्हणून कुटुंब संस्थांना खंड, वेतन, व्याज या स्वरूपात नफा या स्वरूपात उत्पन्न मिळाले आणि कुटुंब संस्थांना आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तू आणि सेवा खरेदी कराव्या लागतात आणि या वस्तू आणि सेवा ते उत्पादन संस्थांकडून खरेदी करतात. साहजिकच त्यामुळे कुटुंब संस्थांना या वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी उत्पादन संस्थांना किंमत द्यावी लागते. म्हणजे कुटुंब संस्थांचा तो खर्च होतो आणि उत्पादन संस्थांचे ते काय होते उत्पन्न होते. म्हणून म्हटलं आता एका व्यक्तीचं उत्पन्न हा दुसऱ्या व्यक्तीचा खर्च असतो आणि या पद्धतीनेच ही क्रिया वर्षानुवर्ष सातत्याने चालू राहते. त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह म्हणतो. कुटुंब संस्था आहे त्या कुटुंब संस्थांच्या अनंत गरजा असतात, सातत्याने उद्भवणाऱ्या असतात आणि त्या कधीही न संपणाऱ्या असतात आणि त्यामुळे वस्तू आणि सेवांची निर्मिती सातत्यानेच करावी लागते. साहजिकच त्यामुळे वस्तू आणि सेवांचं उत्पादनाची क्रिया आणि पैशाचा प्रवाह सातत्याने वर्षानुवर्ष चालू राहतो. यालाच आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह म्हणतो. थोडक्यात आपल्याला यावरून असं सांगता येईल की कुटुंब संस्था आहेत या कुटुंब संस्थांकडे भूमी, श्रम, भांडवल, संयोजक या उत्पादन घटकांची मालकी असते आणि मालकी असल्यामुळे कुटुंब संस्था ही उत्पादन घटक उत्पादन संस्थांना पुरवतात. साहजिकच उत्पादन संस्थाने हे घटक पुरवल्यामुळे या उत्पादन घटकांचा मोबदला म्हणून कुटुंब संस्थांना काही किंमत द्यावी लागते. किती खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपात उत्पादन संस्था कुटुंब संस्थांना किंमत देतात. ते कुटुंब संस्थांचे उत्पन्न ठरते. तशाच पद्धतीने उत्पादन संस्था या उत्पादन घटकांचा वापर करून वस्तू आणि सेवांची निर्मिती करतात आणि या वस्तू आणि सेवा ते कुटुंब संस्थांना पुरवतात. कुटुंब संस्थांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी या वस्तू आणि सेवा ते त्यांना पुरवतात. म्हणजेच कुटुंब संस्था उत्पादन संस्थांकडून वस्तू आणि सेवा विकत घेतात. साहजिकच त्यांना वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी खर्च करावा लागतो. म्हणजे कुटुंब संस्थांचा खर्च हा उत्पादन संस्थांचे काय ठरते उत्पन्न ठरते आणि अशा पद्धतीने एका संस्थेकडून दुसऱ्या संस्थेकडे आणि दुसऱ्या संस्थेकडून
पुन्हा एका संस्थेकडे, अशा पद्धतीने पैशातील प्रवाह आहे हा सतत चालू राहतो. यालाच आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह या ठिकाणी म्हणतो. तर अशा पद्धतीने आज आपण द्विक्षेत्री राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह याचा अभ्यास आज आपण केलेला आहे.